जयकुमार गोरे प्रकरणात जो कट रचण्यात आला त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचाही सहभाग असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला। आरोपी तुषार खरातला सुळे आणि रोहित पवारांनी फोन कॉल्स केल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पाहूया। हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले नाही। जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्णच सहकार्य अर्थातच होईल। मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात जे षडयंत्र ब्लॅकमेलिंग प्रकरणातील महिला आणि पत्रकार तुषार खरातनं रचलं त्या कटामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सहभागी आहेत असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केला। याच्यामध्ये थेट या सगळ्यांची पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले नाही। ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरं ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला तर एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष महोदय या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष महोदय बोलतो। तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच भूमिका अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती। आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला। हरकत नाही अध्यक्ष महोदय, हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय तिथे जाईल। मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही। हो, खरातांना ओळखते का मी? हो ओळखते। त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का? हो, त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या। मला गंमत वाटली की मुख्यमंत्र्यांनी ह्या बाबतीत माझं नाव घेतलं आणि त्यांना जर कुठलीही इन्क्वायरी लावायची असेल तर माझ्याकडून पूर्णच सहकार्य अर्थातच होईल। राजकीय जीवनातून उठवण्याचं षडयंत्र रचलं जात असेल तर कुठल्या पातळीचं राजकारण अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मंत्री जयकुमार गोरेंची एकतर्फी बातम्या लावून बदनामी करण्यासाठी कट रचल्याच्या आरोपात लय भारी या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली। तुषार खरातला सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे फोन कॉल्स आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच बदनामीसाठी तयार केलेले व्हिडिओ खरात सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना पाठवायचा हे देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे। 4 दिवसांपूर्वी गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली। 2016चं प्रकरण असून गोरेंनी नग्न फोटो पाठवल्याचा आरोप या महिलेनं केला होता। पण 2019 मध्ये कोर्टानं गोरेंची निर्दोष मुक्तता केली। अधिवेशन सुरू असतानाच संजय राऊत आणि वडेट्टीवारांनी या प्रकरणाला हवा देत गोरेंवर आरोप केले। त्यानंतर गोरेंनी संजय राऊत, रोहित पवार आणि पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही आणला। तर देवाभाऊ गोरेंच्या पाठीशी असून त्यांना वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे, तक्रार योग्य आहे, त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता। अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू। शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे। याच्यामध्ये
3 लोकांना अटक झालेली आहे. एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे. आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला, याचे सगळे पुरावे सापडले. देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तर तुम्हाला वाचवलं जाते, पण शेवटी न्याय व्यवस्था आहे. आम्ही सर्वजण लोकांच्या बाजूने लढणारे आहोत. त्यामुळे तुमच्या पाठीमागे ठीक आहे शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे, पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढत आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की तिथे असणारी लोक, जो कुठला परिवार आहे जो न्यायासाठी लढत आहे त्यांना न्याय मिळेलच, न्याय व्यवस्था आहेच. पण विरोधी पक्षातले लोक म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लढत राहू. मंत्री गोरेंच्या प्रकरणामध्ये सरकार कॉल डिटेल्स रेकॉर्ड पर्यंत पोहोचले. त्यातूनच सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल्स तपास यंत्रणेला सापडले आहेत. त्यावरून खोलवर तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.